भिवंडीत महायुतीत मोठी फूट। भाजप पाठोपाठ शिवसेनाही महापौर पदाच्या शर्यतीत। किंगमेकर कोणाला देणार साथ? महापौर कोणाचा होणार? काही दिवसांपूर्वीच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेले भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अटकेत असलेल्या विलास पाटलांना अर्ज भरण्याची कोर्टानं परवानगी दिली आहे। त्यानुसार पोलीस बंदोबस्तात त्यांनी अर्ज दाखल केला। विलास पाटील ज्या कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख आहेत, महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली। या आघाडीवरून महापौर पदासाठी तारिक मोमीन यांचं नाव जाहीर करण्यात आलं। मात्र समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेतृत्व करणारे आमदार रईस शेख यांच्यावर नाराज असल्यानं त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ घेतली। समाजवादी पक्षानं थेट महापौर पदाची मागणी केल्यानं आघाडीत तणाव निर्माण झालाय। काँग्रेसकडून अद्याप या मागणीला होकार देण्यात आलेला नाही। परिणामी काँग्रेस राष्ट्रवादीचा आकडा 42 वरच अडकला असून बहुमत गाठण्यात अडचण निर्माण झाली आहे। काँग्रेसला बहुमताची जुळवाजुळव करताना नाकीनऊ आले असतानाच दुसरीकडे भाजप आणि शिवसेना या महायुतीतील 2 प्रमुख पक्षातही फूट पडली असल्याचं समोर आलं। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीकडे मिळून 34 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी त्यांना कोणार्क विकास आघाडी, भिवंडी विकास आघाडी आणि समाजवादी पक्षाच्या मतांची आवश्यकता आहे। हे सर्व घटक एकत्र आल्यास महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते। मात्र महायुतीतही महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत। प्रयत्न तर दोघांकडनं होत होते, परंतु अंतिम त्याच्यातनं काही मार्ग निघालेला नाही। त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीने महापौर उपमहापौराची निवडणूक लढतील। शिवसेना आपल्या पद्धतीने महापौर उपमहापौराची निवडणूक जी आहे ती पक्ष म्हणून शिवसेना फॉर्म भरेल आणि शिवसेना निवडणूक लढेल। एकीकडे काँग्रेस समाजवादी पक्षाची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरेल का, तर दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत वाद मिटणार का, हा मोठा प्रश्न आहे। त्यातच आता महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीचा कोणाला पाठिंबा मिळणार यावरच भिवंडीतील महापौर पदाचं समीकरण ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।